प्रथमतः सर्वांचे स्मार्ट तडवीत निशाणे सर या यूट्यूब चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत। आज मी तुमच्यासाठी काळकाम या संकल्पनेवर आधारित गणिताचं उदाहरण घेऊन आलेलो आहे। तर चला आपण उदाहरण पाहू काय आहे। 30 माणसे एका कामाचा 1/4 भाग 16 दिवसात पूर्ण करतात, तर उरलेले काम 20 दिवसात पूर्ण करण्यासाठी आणखी किती माणसे घ्यावी लागतील। तर विद्यार्थी मित्रांनो, हे काळकाम या संकल्पनेवर गणित आहे आणि यामध्ये व्यस्त प्रमाण असतं हे आपल्या सर्वांना माहिती आहे। युनिव्हर्सल प्रपोर्शन हे असतं। तर या ठिकाणी जर बघितलं तर 30 माणसे एका कामाचा 1/4, समजा आपल्याला या ठिकाणी असं म्हटलं की 100 पैकी 70 मार्क मिळाले। 100 पैकी 70 मार्क मिळाले म्हणजे आपल्याला आणखी किती नाही मिळाले, तर तुम्ही म्हणाल मास्तर 30 मार्क आपल्याला मिळाले नाही। मग या ठिकाणी मी तेच विचारतोय तुम्हाला की 1/4 काम हे झालेलं आहे, म्हणजे एक काम हे झालेलं आहे, मग आणखी किती काम शिल्लक राहिलं, तर तुम्ही म्हणाल मास्तर 3 काम शिल्लक राहिलं। मग या ठिकाणी आपल्याला काम हे समजलेलं आहे। मग आता हे आपल्या सर्वांना माहितीच आहे की MDHW चा मसाला हा यासाठी वापरला जातो। तो कसा आला काय आला ते मी डिटेल व्हिडिओ मध्ये घेईलच, परंतु या ठिकाणी M म्हणजे माणसे 30 आणि काम हे नेहमी खालच्या बाजूला असते, कारण त्यामध्ये समप्रमाण असते। 30 गुणुले या ठिकाणी 16 दिवसात पूर्ण होतं हे काम, बरोबर। पुढे पण MDHW चाच मसाला वापरला जातो। या ठिकाणी 20 दिवसात पूर्ण करायचं आहे, माणसे किती लागतील असं विचारलं, मग M जसा तसा आणि 20 दिवसात करायचं आहे, म्हणजे काम हे वाढव करायचं आहे। आता काम हे जास्त करायचं आहे, त्यामुळे या ठिकाणी माणसे सुद्धा जास्त लागतील। या ठिकाणी बघा आता काय होतं, ती तिरकस गुणाकार करायचा, तर 30 गुणुले 16 गुणुले 3 बरोबर M गुणुले 20 गुणुले 1। याचं काय व्हॅल्युएशन नसतं, तर या ठिकाणी भागिलेला 20 येतील, 0 गेला 0 गेला, तर या ठिकाणी 2 8 16 8 24 24 त्रिक 72 72 वजा आणखी किती माणसे लागतील आणखी विचारलंय आपल्याला। मग 72 वजा आपण जर 30 केलं तर याचं उत्तर येईल 42 माणसे लागतील। जय जवान जय किसान।